चला मॅचला केली जाईल सुरुवात. एकीकडे आपण पाहाल या ठिकाणी पर्व 11 जांभिवली आणि दुसरीकडे स्वामी समर्थ 11 ही टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला खरं तर पर्व 11 जांभिवली टीमने. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू चला या आपण दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर्स अतिरिक्त खेळाडू. षटक सुरू झाला आणि दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू नसेल तर दोन्ही टीमला पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्या. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू अतिरिक्त खेळाडू आपल्याला शेवटचे आणि अंतिम पुकार. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेला नाहीये. पर्व 11 जांभिवली टीमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलाय आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ 11चा देखील अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलाय. हर्षद हलपतराव आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सुफियान ही जोडी मैदानावरती दाखल झाली आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मुफीद. या ठिकाणी मुफीद आणि त्याचबरोबर हर्षद दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी पारितोषिक आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली मुफीदनं आणि त्याचबरोबर षटकार हॅट्रिक जर हर्षदनं लगावली तर अजिंक्य दर्गे आणि त्याचबरोबर आदित्य दर्गेचे कॅम्पाकोलाचे सीयू आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राईज असेल. पहिलाच बॉल चौकार मुफीदच्या बॉलवरती केलेलं आक्रमण. शेवटच्या क्षणी अगदी आपण पाहाल मुनीरनं देखील बॉल अगदी योग्य वेळ कलेक्ट केला पण अगदी जस्टांपर्यंत पोहोचायला खूप उशीर झाला. तितपत एक धाव या ठिकाणी अगदी सहजरित्या कंप्लीट केली. धावसंख्येत 1 केला जाईल बदल. एक आकड्यानं धावफळकपत्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 5 आकड्यावरती 5 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅचमध्ये शिवांश 11 सावली टीमनं बाजी मारली. एक धाव येते सुफियान आणि त्याच्या समवेत हर्षद ही जोडी मैदानावरती 6 षटकं असतील. याच्यातील पहिली 2 षटकं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असेल याची नोंद घ्या. त्याचबरोबर दोन्ही टीमकडे फक्त एक रिव्ह्यू असेल ही महत्त्वाची सूचना आहे आयोजकांकडून. दोन्ही टीमकडे एक रिव्ह्यू असेल, एक महत्त्वाची सूचना. त्याचबरोबर तो रिव्ह्यू वाईड आणि बिमरसाठी असेल त्याची देखील नोंद घ्या. आणि टीममध्ये एक 40+ खेळाडू अनिवार्य असेल. समर्थ 11चे पुरस्कर्ते आणि प्रत्येक वेळेस कोणत्याही स्पर्धेमध्ये ज्यांचं नेहमी सातत्यपूर्वक सहकार्य असतं ते सुजित देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. सुफियान असेल स्ट्राईक एंडवरती. मुफीद पहिलं षटक खरं तर घेऊन येत. अतिरिक्त चेंडू बराचसा अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावफलक मात्र 1 आकड्यानं पुढे जाईल. 6 धावसंख्यांवरती जाऊन पोहोचतं. बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते स्वामी समर्थ 11 ते टॉस खरं तर हारली केलं होतं पर्व 11 बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. थँक्यू. चौकार येतोय. चौकाराच्या सह्यानं प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 10 या आकड्यावरती. मुफीदवरती आता आक्रमण खरं तर डॉट बॉलची सांगत या ठिकाणी करण्यात येते. डॉट बॉलच्या सह्यानं प्रगतीपथावरती 10 धावसंख्या. मागील मॅचमध्ये अगदी आपण पहिलं 83 ते 82 धावसंख्या जमवल्या बॅटिंग करणाऱ्या टीमनं. आणि अगदी शिवांश सावरल टीमचा मनसुबा देखील होता की इतक्या धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न खरं तर त्यांचा असेल. खूप चांगलं बॅटल मार्क्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 70 ते 80 धावसंख्या खरं तर संकेत मैदानावरती जमवणं खूप गरजेचं असणार आहे आता. कारण की त्यामुळे एक चांगलं बॅटल
एक चांगला संघर्ष आणि एक चांगली लढत मैदानावरती. व्हाईट बॉल आणि बॅट बॉलच्या साह्याने धावफलकात मात्र बदल केला जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलला देखील हलक्या हातानं कट करण्यात येते. एक धावसंख्या जरूर जमवली जाईल. खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावसंख्येनं धावफलकमध्ये जाऊन पोहोचेल तब्बल 12 या आकड्यावरती. षटक पहिलं संपलंय. धावसंख्येवर पोहोचले 12. पहा या स्पर्धेसाठी खरं तर ज्यांनी प्रत्येक संघाला टी शर्ट ज्यांनी पुरस्कृत करण्यात आले ते कर्जतचे आदरणीय विश्वनाथ शेठ थोरवे अर्थातच पप्पू शेठ थोरवे यांच्याकडून या स्पर्धेला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबर संदेश रोहिदाजी पाटील उद्योजक त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आल्या. त्याचबरोबर इम्रान सय्यद यांच्याकडून प्लेअर ऑफ द मॅचसाठी गॉगल पुरस्कृत करण्यात आला. त्याचबरोबर सचिन कर्णूक यांच्याकडून प्लेअर ऑफ द मॅचसाठी कॅप पुरस्कृत करण्यात आलं. आणि त्याचबरोबर कॅम्पाकोलाचे दोन्ही सीईओ अजिंक्य दर्गे आणि त्याचबरोबर आदित्य दर्गे यांच्याकडून एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 2 लिटरचे कॅम्पाकोलाची थम्सअपची बॉटल देखील, कोल्ड्रिंक देखील त्यांच्याकडून पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूयात. प्रगतीपथावरचा विचार केला. 6 चेंडूंचा अद्याप या ठिकाणी खेळ संपला. बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये स्वामी समर्थ 11 ही पाहायला मिळते आपल्याला. बॉलिंग करणारी टीम पहिल्या सत्रामध्ये मुफीदची त्यावेळेस अगदी आपण पाहिलं बॉलिंग चालू होती. 6 चेंडूंची फेकी केली. 6 चेंडूंमध्ये अवघ्या 12 धावसंख्या या ठिकाणी खर्च करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं लवज एंड कडून संघासाठी दुसरं षटक फेकण्यासाठी बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनावर हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मनावर गोलंदाज पॉवर प्लेचं षटक असेल हे देखील फक्त या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू अगदी आपण पॉवर प्लेच्या बाहेर पाहायला मिळेल म्हटलं तर अर्थात 3 खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. हे दुसरं पॉवर प्लेचं षटक स्पेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मुनावर गोलंदाज उंचकुरा फटका फसला या ठिकाणी. फंबल होते दोन्ही खेळाडूंमध्ये. मुनीर देखील झेर कॅरी करण्यासाठी त्या ठिकाणी आला. मुनावर देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिला. दोन 2025 पर्वांचं आपण या मैदानावरती सहर्ष स्वागत करूयात. आज 4 संघांना खरं तर या स्पर्धेमध्ये संधी दिली. शिवांश 11 सावरोली, शौर्य 11 जांभिवली, त्याचबरोबर पर्वा 11 जांभिवली आणि स्वामी समर्थ 11 जांभिवली. त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. नरेश दादा युवा प्रतिष्ठान चे पुरस्कर्ते
आणि अध्यक्ष आमचे आदरणीय नरेशदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला ट्वेल्थ मन मैदानावरती जात आपण. जो कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मन होता ना, त्या 12th मनला विनंती असेल की आपण मैदानावरती जा मुनावरची जागा सांभाळण्यासाठी. प्रशांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. सरसे स्वागत आपलं या स्पर्धेमध्ये. मुनाफरचं षटक खरं तर मैदानावरती हॅलो मुनाफरचं षटक मैदानावरती चालू असताना दोन्ही खेळाडूंमध्ये चकमक झाली. एक यष्टीरक्षक म्हटलं तर कर्णधार स्वतः मुनीर आणि मुनावर गोलंदाज यामध्ये धडक झाली आणि या धडक्यामध्ये खरं तर दुखापत झाला खरं तर आमचा मुनावरला. त्याचबरोबर आमचे संकेत पाटील देखील त्यांच्यासमोर उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सरचे स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपण नरेशदादा युवा प्रतिष्ठानला देखील यामध्ये खेळताना पाहायला मिळणार. त्यांचा अगदी ज्या ज्या वेळेस नरेशदादा युवा प्रतिष्ठानची लीग स्टेजला मॅच असते ना, त्यावेळेस त्यांचा आयकॉन खेळाडू खरं तर आमचे दिगंबर मोरे त्या टीमला अगदी सातत्यपूर्वक आपले एफर्ट 100% जोखून देताना पाहायला मिळतात. पण या ठिकाणी होत आहे काय, पार्सल बॉलर मैदानावरती घेतला, त्यानंतर त्यांनी कमवलेली ही विकेट मैदानावरती अगदी महत्वपूर्ण ठरते. पंचक्रोशीचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूकडे ओळखलं जातं, राकेश पाटील बॉलर नेमचाला 12th मन. या 14 खेळाडू आहेत प्रत्येक संघामध्ये, 13 खेळाडू. बॉलर नेम कुणाल खोपकर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. आता हर्षद आणि राकेशची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सासगावचा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यासमोर राकेश पाटील आपण पाहू शकाल या ठिकाणी सारसन गावचा खेळाडू मैदानावरती खेळ करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल खोपकर. पहिल्या बॉलवरती खरं तर कुणाल खोपकरनं विकेट पटकवण्याचा विक्रम मैदानावरती पाहायला मिळाला. एक बॉल मुनावरनं देखील खरं तर फेकलाय. राकेश पाटील डॉट बॉल खरं तर फंबल झालं दोन्ही खेळाडूंमध्ये. मागील मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग खरं तर रोहित पाडगेची आपल्याला पाहायला मिळाली. ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं सत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पर्व 11 सांबिवली आणि स्वामी समर्थ 11 सासगाव या दोन टीम दरम्यानचं ही घमासन युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.
बॅटल खूप चांगलं रंगणार आहे, यात मात्र ते देखील शंका नसता, कारण की दोन्ही टीम तितकीच तगडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की एकीकडे मुनीर आपल्याला पाहायला मिळतं, दुसरीकडे सुफियान आहे, त्याचबरोबर हर्षदला पाहू शकता, राकेश पाटीलला देखील आपण पाहू शकता. त्यामुळे ही लढत पंचांकडे अगदी आपण पाहता आपल्याला मागितली जाते, कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न होतोय का? नाही होते. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या देखील आकड्यांना बदल केला जाईल आणि धावसंख्या येऊन पोहोचेल ती प्रगती पुस्तकावरती तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव येऊन पोहोचल्या त्या 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं षटक खरं तर हे पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकं पॉवर प्लेचे असतील, त्यानंतर 4 षटकांना प्राबल्य नसेल तुम्हाला पॉवर प्लेची. 36 चेंडूंचा खेळ असेल, 4 षटकं असतील आणि या स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग. त्याची नोंद आपण प्रत्येक खेळाडूनं घेणं खूप गरजेचं असणार आहे. राकेश आणि हर्षद ही जोडी, हर्षद अगदी आपण स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. बऱ्याचदा लेदर क्रिकेटमध्ये मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व खरं तर हर्षदकडून आपल्याला पाहायला मिळालं. योगेश पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केलंय, बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्षेत्ररक्षकाच्या दस्तकवर मस्तक देत 6 धावसंख्येसाठी हर्षदच्या बॅट मधून आलेला षटकार. षटकार येतो आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावसंख्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येतो या ठिकाणी. 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 12 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर प्रगतीपथावरती धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 10.0च्या सरासरीने तब्बल 20 या आकड्यावरती 20 धावसंख्या. दहा पूर्णांक शून्यच्या सरासरीने प्रगतीपथावरती धावा येऊन पोहोचला. बॅटिंग करणाऱ्या स्वामी समर्थ 11 सासगाव टीमच्या तब्बल 20 आकड्यावरची. त्याचबरोबर स्वामी समर्थ 11 सासगावचे पुरस्कर्ते सुजित देशमुख यांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. 20 धावा प्रगतीपथावरती लागल्या जात आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. कुणाल खोपकरचं षटक अगदी खूप चांगलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. मुनाफरच्या जागेवरती अगदी खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पॉइंट ट्रॅकवरती अगदी आता आपण पाहता या ठिकाणी वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोठ्यातील तृतीय षटक गावठाण एंड कडून मुफीद पारकर या ठिकाणी आपल्याला घेऊन येताना पाहायला मिळतोय. डान्सिंग द डाऊन बॉल थांबत नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षकांना अगदी क्रॉस करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. अगदी प्रगतीपथाचा नक्षा बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्या येऊन पोहोचले ती तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मुफीदवरती पहिल्या षटकामध्ये देखील आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. 12 धावसंख्येचं खरं तर पडल्यानंतर वेग आपल्याला खूप चांगला पाहायला मिळालं. हे खरं तर गोलंदाजाचं वैशिष्ट्य नेहमीच राहतो. गोलंदाज कोणताही असतो ते व्हेरिएशन असणं खरं तर गोलंदाजाकडे खूप महत्त्वपूर्ण ठरतं. यात मात्र शंकाच नाही आहे. पहिल्या बॉलवरती खरं तर राकेशला चौकार लगावला. दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो. मुफीद गोलंदाजी करतो खरं तर डावेस्टीनं. या बॉलवरती देखील टॅप केले बॉलला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतो. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केलं. प्रोटेक्शन नाही आहे तितकं ताकदीचं. काय केले राकेशनं आणि परतला आता राकेश धावबाद.
केलं नाही, बॉल सुटलाय का, प्रोटेक्शन कुठपर्यंत मिळालं आणि त्या प्रोटेक्शनच्या विरोधात खरं तर राकेशनं देखील जिद्द केली आणि तिथून राकेशला देखील परतावं लागलं. नवीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल झाला, अशोक अशोक बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. विरुद्ध 6 षटकांचा सामना म्हटलं तर एक गोलंदाज 2 षटकं फेकू शकतो. त्याच्यातीलच मुफीदच्या हातामध्ये खरं तर गोलंदाजीचा कौल दिला, कारण की बऱ्याचशा काही वर्षांचा खरं तर मुफीदकडे असलेल्या या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रातील अनुभव आणि तोच अनुभव पणाला लावत असताना दुसरं षटक देखील मुफीदच्या बाट्याला येताना आपल्याला पाहायला मिळालं. प्रगतीपथावरती दाबू येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 या आकड्यावरती 26 जावा प्रगतीपथावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन बऱ्याचदा गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरत असतो. या बॉलवरती आलेली एक धावसंख्या, धावसंख्येमध्ये एक आकड्याने बदल केला जाईल आणि धाव येऊन पोहोचेल त्या तब्बल 27 या आकड्यावरती. 27 धावसंख्या लेफ्टी राईट कॉम्बिनेशन म्हटलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देखील थोडी अडचणच, कारण की क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करावे लागते आणि त्याचबरोबर पंचांसाठी देखील डोकेदुखी असते मैदानावरती, कारण की एक धावसंख्या जर दोन्ही खेळाडूंना काढले ना की कम्प्लिटली अगदी पंचांना देखील पोझिशन चेंज करावी लागते. डान्सिंग द डाऊन, बॉल थांबत नाही, या बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी बऱ्याचशा वेळानंतर आलेला हा मोठा फटका, येतो षटकार. प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचतील त्या तब्बल चढवलेले हे आक्रमण, खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे एक कंप्लीट केली जाईल या ठिकाणी. धाव संख्येत 1 बदल केला जाईल आणि धाव येऊन पोहोचतील त्या तब्बल 34 या आकड्यावरती. 34 जावा धावपळ करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11.33च्या सरासरी प्रगतीपथावरती 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा लागला प्रगतीपथावरती 34. थँक्यू. हर्षदचा फटका आपण या ठिकाणी पाहतोय, एक कंप्लीट केली जाईल. एक आकड्याने धावसंख्येत मात्र बदल केला जातो. धावपळक मात्र जाऊन पोहोचत येतो 35 या आकड्यावरती. 35 जावा धावपळ करते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल खोपकर हा गोलंदाज पाहायला मिळतो. दोन्ही षटक, दोन्ही गोलंदाजांनी खरं तर वैयक्तिक कोट्यातील 2-2 षटकं खरं तर फेकलेत. म्हटलं तर 2 गोलंदाजांची 4 षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 4 गोलंदाज अगदी या मॅचमध्ये वापरताना पाहायला मिळते. बॅक टू द बॉलर कुणालचं षटक अगदी खूप चांगलं या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. दुसरा बॉल देखील डॉट पाहायला मिळाला. मागील बॉलवरती एकेरी धावसंख्या, या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती बऱ्याचदा डोकेदुखी असते या बॅट्समनची. बॉल बराच का हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येणार का त्याच्या देखील आवाक्या बाहेर. बॉल थांबत नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार.
थँक्यू डीजे. पहा या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश पाहायला मिळाला आपल्याला. 20 संघांना या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रवेश पाहायला मिळतोय. त्यामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहाल या ठिकाणी मल्हार फायटर्सनं देखील खूप चांगली कामगिरी केली. आजच्या दिवसामध्ये 4 संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आडव्या फळीने या ठिकाणी बॉलला गॅदर केलं जाईल. क्षेत्ररक्षकांना केली चूक, बॉल थांबत नाही. अगदी सहजरित्या बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हातांना ब्रश होऊन येतोय चौकार. थँक्यू. आजच्या दिवसामध्ये पर्व 11 जांभिवली, स्वामी समर्थ 11 सासगाव, त्याचबरोबर शौरी 11 जांभिवली, शिवांश 11 सौरिली या 4 संघांना प्रवेश. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण पाहाल मिसबा आराध्य स्टार हाल, आयुष्य 11 जांभिवली, त्याचबरोबर APRS 11 लवजे आणि त्याचबरोबर नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू. त्याचबरोबर 31 तारखेच्या दिवसामध्ये 4थ्या दिवसामध्ये आपण पाहाल वीरेश्वर सिया 11, त्याचबरोबर देवा फायटर, देवा स्ट्रायकर्स चिंचवली गो हे, त्याचबरोबर मराठा वॉरियर्स, त्याचबरोबर DJ नेकिन, मिसबा 11चे ओनर आणि त्याचबरोबर एक हार्ड हिटर बॅट्समन सुलेमान खान या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन आता मैदानावरती जाताना पाहायला मिळतोय. किरण वलकुंडे हा खेळाडू मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. सासगावचा हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मैदानावरती दाखल झाला विकेट लागल्यानंतर. कार्पेटला फटका आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो. कॉपी बुक स्टाईल पण मैदानावरती प्रात्यक्षिक फुटबॉलचा पाहायला मिळतोय. बॉल थांबत नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. तब्बल 49 या धावसंख्यांवरती अगदी आपण पाहिलं दैवत शिवछत्रपती. कारण की येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये राजे शिवछत्रपती यांचा जन्मोत्सव अगदी मोठ्या उत्साहानं या संपूर्ण जगभरात नेहमीच केला जातो. म्हणून म्हटलं जातं ना का काशी की गैलान होती ना तो मथुरा में मस्जिद बसती, एक राजा शिवाजी होता तो सुन्नत सबकी बनती. 19 फेब्रुवारी 1630 अखंड हिंदुस्थानचे दैवत राजे शिवछत्रपती यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसानंतर 3 एप्रिल 1680 अवघ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या स्वराज्याला 350 पेक्षा जास्त किल्ले मिळवून देणारा या जगाच्या पाठीवरचा हिंदुस्थानचा हिंदू हृदय आणि सर्वांच्याच हृदयामध्ये आणि सर्वांचंच आधारस्थान म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलं, हिंदू धर्म जो जसाच्या तसा टिकवून ठेवला, ते राजे शिवछत्रपती यांचा जन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारीला अगदी जगभरात अगदी प्रख्यात संख्यानं खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणारे. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं देखील संपुष्टात आलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर कुणाल खोपकरचं षटक संपलं. 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि संघाच्या अर्धशतकापासून 1 धावसंख्या दुरीवर असताना 49 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 3 गडी या ठिकाणी बाद झालं.
सामील खेळाडू अगदी हर्षद अल्पतराव मैदानावरती पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत आता नवीन खेळाडू पहिल्याच बॉलवरती त्यांनी आपले इरादे स्पष्ट करून दाखवलेत. कारण की क्रिकेटमध्ये आपलं आक्रमण हेच आपलं सावध पावित्र्य असतो हे दाखल करत खरं तर किरणच्या बॅटमधून देखील चौकार आला. चौकारानं 49 या धावसंख्यांवरती पोहोचली आहे. आता किरण वळकुंडे आणि त्याच्या समवेत हर्षद हलपतराव ही जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही जोड साखली मैदानावरती कितपत पार्टनरशिप करते धावसंख्येचा हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे. गावठाण डेनकडून या ठिकाणी बॉलिंगला होईल सुरुवात. पंचांच्या उजव्या यष्टीने खरं तर हा निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजिंक्य जाधव हा बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अजिंक्य जाधव बॉलर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 5वा षटक उर्वरित 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असणारे हे सत्र संपण्यासाठी 2 षटकं बाकी असेल. पॉवर प्लेचे 2 षटक या ठिकाणी जरूर संपुष्टात आलीत. 1 षटक पॉवर प्लेचं टाकलं अगदी आपण पाहाल मुफीदनं. त्याचबरोबर दुसरं षटक टाकलं होतं कुणाल खोपकर. या 2 गोलंदाजांना पॉवर प्लेचं षटक देखील टाकलं आणि पॉवर प्लेच्या प्राबंधीनंतरचे षटकं देखील या 2 गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळाली. उर्वरित 2 षटकं बाकी आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी हर्षद हलपतरावच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. धावबळ करते. धाव येऊन पोहोचल्याचं तब्बल 55 या आकड्यावरती 55 धावसंख्या संघाचा अर्धशतक या ठिकाणी अगदी कंप्लीट झालं. 70 ते 80 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी महत्त्वपूर्ण का असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमने पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या किती जमवते हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. पहिल्याच बॉलवरती खरं तर हर्षदनं घेतलेला हा समाचार फ्लॅट बॉल या ठिकाणं मुफिदा आहे. त्या ठिकाणं 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न दुसरीला झाला खेळाडू हर्षद बाद. आपल्याला एक विनंती आहे की ज्यावेळेस खेळाडू आपण बाद होतोय त्यावेळेस जोपर्यंत नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत आहे तोपर्यंत तुम्ही मैदान सोडू शकत नाही याची देखील नोंद घ्या. आपण विकेट लागली जाते. विकेटच्या सहाय्यानं प्रगतीपथावरती धाव येऊन अगदी पाहता या ठिकाणी आमचे एरुणकर सर उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खालापूरमधील एक सिनियर कॉमेंटेटर त्याचबरोबर कॉमेडी किंग म्हणून देखील त्यांना अगदी सातत्यपूर्वक आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहत आलोय. बस आपलं देखील या ठिकाणी सरस धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी. आता खरं तर अजिंक्य मैदानावरती महागडा ठरतो की काय हा प्रश्नचिन्ह आता संघ मालकाच्या मनात देखील उपस्थित राहिला आहे. पण प्रत्येक दिवस सारखा नसतो. किरणनं आता बाजी मारायला सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक दुसरा येतोय षटकार. यस थँक्यू डीजे थँक्यू. षटकार येतोय किरण वलकुंडेच्या बॅटमधून. धमाका फोडतोय खरं तर किरण आता मैदानावरती. अजिंक्यावरती बरसात केली आहे षटकारांची. एकेरी दुहेरी धावसंख्या आता पाहतच नाहीयेत. आता बॉल फक्त बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतात. या षटकारांना धावसंख्या मात्र येऊन पोहोचले.
68 या आकड्यावरती हर्षद बाद झाला. त्यानंतर किरणनं सांगितलं की पारी मी सांभाळण्याची जिम्मेदारी आता माझी आणि ती त्याची जिम्मेदारी मैदानावरती पूर्ण करतोय. हा बॉल देखील थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो चेंडू आणि त्यावरती आलेला षटकार. लगातार 3 षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. लगातार 3 षटकार खरं तर किरणच्या बॅट मधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. मॅच बॉल साठी हर्ष खरं तर किरण देखील मैदानावरती थांबला कारण की 3 षटकार त्याच बॉलवरतून आले. आता अजिंक्य मैदानावरती महागडा ठरलाय हे म्हणायला हरकत नाहीये. या दरम्यान या ठिकाणी नुकतं ज्यांचं शुभागमन होत आहे ते कॅम्पाकोलाचे रायगडचे हेड अरेंदर खराटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर खालापूरचे हेड रियाज शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. नो बॉल फ्री हिटचा पुरेपूर फायदा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. मुनीर येतोय खरं तर बॉलवरती एक कंप्लीट केली जाईल या ठिकाणी. 1 न प्रगतीपद धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 76 या धावसंख्येवरती. व्यासपीठावरती आमचे उपस्थित मान्यवर अजिंक्य दर्गे त्याचबरोबर आदित्य दर्गे पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे योगेश पाटील संकेत पाटील त्याचबरोबर नरेश जाधव युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांनी प्रशांतजी पाटील पाहायला मिळतात. त्याचबरोबर दिगंबर मोरे देखील पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने बॉलला अगदी फ्लिक केलं. एक कंप्लीट केली जाईल या ठिकाणी. या दरम्यान पहा कॅम्पाकोलाचे रायगड हेड अरेंदर खराटे आणि त्याचबरोबर खालापूरचे हेड रियाज शेख यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. आपलं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 4 षटक 5 षटक क्षमा असावी 5 षटकांचा खेळ या ठिकाणी वाजवी खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकाच्या अंतिम प्रगतीपथावरती धावसंख्या येऊन पोहोचली ती तब्बल 77 धावसंख्या. 77 धाव प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 24 चेंडूंचा 30 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिल्याबद्दल. त्याचबरोबर मुख्य आभार असेल जो आमचा प्रेक्षक मायबाप वर्ग इतक्या गरमीमध्ये गरमी असून देखील इतका उन्हाचा तडाखा असून देखील या स्पर्धेला अगदी उच्च लेवलला अगदी एक चांगले दर्जा देण्यासाठी उपस्थित राहिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. जवळच मैदानाकडे ज्या ठिकाणी 30 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 5 षटक या ठिकाणी संपुष्टात आलीत. 5 षटकाच्या अंतिम प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या त्या तब्बल 77 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नक्कीच जर कदाचित दिगंबरजी जर या षटकामध्ये किमान 20-25 धावसंख्या जर आल्या तर या स्पर्धेमध्ये संघाचं शतक होईल का याकडे देखील लक्ष लागलं आणि सगळ्यात प्रेक्षकांच्या मनामध्ये हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आता या ठिकाणी. पण जर किरण वळकुंडेची बॅटिंग जर मैदानावरती चालू राहिली तर कदाचित त्या धावसंख्या देखील मैदानावरती आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळतील यात देखील शंका नाहीये. 15.40च्या सरासरीने प्रगतीपथावरती धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा येरुणकर सर म्हटलं का विदाऊट कॅल्सी जसाच्या तसा ग्राफ सांगण्याची ताकद खरं तर येरुणकर सरांकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलं. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या साह्यानं 78 धावसंख्या प्रगतीपथावरती. आणि कालच्या दिवशीचा जर विचार केला तर सर्वोत्कृष्ट धावसंख्या 93 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. किरण झालाय बाद फसवला. खरं तर यशरक्षक आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं बुद्धी लढवली त्या ठिकाणी. त्यानं त्या ठिकाणी युक्तीचा वापर केला आणि त्या ठिकाणी बाद झाला किरण. बॅक टू द डगआउट.
ऑफ द मॅचसाठी देखील जी ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आणि त्याचबरोबर एक 2 लिटरची कोल्ड्रिंक देखील प्लेअर ऑफ द मॅचसाठी संघासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आक्रमण आणि हाच आक्रमणाचा मनसुबा आता प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये पाहायला मिळतो. 2 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. धावसंख्येचा जर विचार केला तर तब्बल 78 धावसंख्येवरती आता येऊन स्थिरावले. 93 धावसंख्येचं खरं तर रेकॉर्ड या मैदानावरती कालच्या दिवसाचा आपण या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वीप केलं बॉलला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जज करेल बॉलला, खेळाडूला परतावा लागेल बॅक टू द डगआउट. शेवटचं षटक म्हटलं तर अगदी हाणामारीच्या मनसुब्यानं मैदानावरती खेळाडू उतरतील यात शंका नाही आहे. एकदा अगदी सहजरित्या या ठिकाणी केली जाईल. कंप्लीट धावसंख्येत एकी आकड्यांना बदल केला जाईल. धावा येऊन पोहोचेल त्या प्रगतीपथावरती 79 धावसंख्या. एक वाईटची अतिरिक्त धावसंख्या येरुणकर सर आणि अगदी बऱ्याचशा वेळा नंतर जी धावसंख्येला स्थगिती लागली होती ना, जो जाम लागला होता, ब्रेक लागला होता, तो एक धावसंख्येने सुटताना पाहायला मिळाला. कारण की प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता की या स्पर्धेमध्ये 100 धावसंख्येपर्यंत पोहोचतोय का हा संघ. एक कंप्लीट केली जाते. या ठिकाणी धावसंख्येत एक आकड्यांना बदल केला जाईल आणि धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल ती तब्बल 80 आकड्यावरती. 80 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ इनिंग, शेवटचा चेंडू शिल्लक असणार हे सत्र संपण्यासाठी. येस, डेफिनेटली बॉल कॅरी केलाय कर्णधारानं. 36 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलं. 36 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 80 धावसंख्या येऊन पोहोचल्यात. आता विजयासाठी करायच्या असतील त्या तब्बल 36 चेंडूंमध्ये 81 धावसंख्या. धावा होत आहेत का हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. या धावा होणार का नाही होणार याकडे देखील सर्वांच्याच नजरा लागल्या असेल. कमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. येरुणकर सर आणि त्यांच्या समवेत हॅरी पिंगले असेल. त्याआधी जाऊयात आपण मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. या ठिकाणी दिवा डिझेल एक संधी आणि त्यानंतर ऐकूया दोन्ही आमचे दिग्गज कॉमेंटेटर यांचा आवाज. हॅलो, धन्यवाद मनीष. आपण पाहतोय अगदी चांगली स्पर्धा आहे. मनाला भूल शकतील अशा चमचमत्या ट्रॉफीज, अतिशय देखणं आणि दिमागदार आयोजन. खालापूर प्रीमियर लीग पर्व पहिलं 2025चं हे पर्व अतिशय देखणं आणि रुबाबदार आयोजन आपण बघतोय. दिवस दुसरा आहे या स्पर्धेचा आणि दुसऱ्या खऱ्या अर्थानं दिवसामध्ये आपण बघतोय पहिल्या फेरीतील दुसरी लढत आहे. पर्व 11 जांभिवली विपक्ष स्वामी समर्थ 11 या दोन संघादरम्यान मात्र ही लढत. पर्व 11 टीमनं मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते स्वामी समर्थ 11 टीमला. स्वामी समर्थ 11 टीमच्या धावफलकावरती धावा लागल्या त्या 80 धावा. येणार शेवटची 36 चेंडू आणि 81 धावसंख्येची गरज असेल ती आपण बघतोय मैदानावरती पर्व 11 जांभिवली टीमला. बरेचसे मान्यवर आपण बघतोय व्यासपीठावरती उपस्थित आहे. सर्वांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. अगदी ही स्पर्धा जरी खऱ्या अर्थानं 6 दिवसाची असली तरी 60 दिवसाची मेहनत आहे. 60 दिवसाची मेहनत आणि 6 दिवसाची स्पर्धा आहे. आपण बघतोय अगदी खालापूर प्रीमियर लीग चर्चा फार होती या स्पर्धेची, कारण लगातार 2 ते 3 महिने मी ऐकत होतो ही स्पर्धा. कारण आयोजन करणारे जे आयोजक आहेत अतिशय सुंदर व्यक्तिमत्व
आपण बघतोय गणेश नाना पाटील अध्यक्ष आहेत खालापूर क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. याच्यानंतर आपण बघतोय खऱ्या अर्थानं टेनिस मात्र लाईव्ह इव्हेंट आणि समर्थ लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये मात्र ही कव्हर केली जाते स्पर्धा. हॅलो, येणारे शेवटचे 36 चेंडू आणि 81 धावांची गरज मैदानावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हर्षद हलपतराव ज्यानं चांगला खेळ मैदानावरती गेला, अतिशय सुंदर खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये राहिला. पण आता मुनीर पटेल सारखा घातक आणि विस्फोटक फलंदाज 81 धाबा सहज करेल का, याच्याकडे आता प्रेक्षकांच्या फार नजरा लागल्यात. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट, सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट म्हणून यांच्याकडे आपण नेहमी पाहिलं जातं. ही स्पर्धा फार मोठी आहे, स्पर्धेची ताकद खूप मोठी आहे. खालापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मी स्वतः हॅरी पिंगले आपल्या मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मनीष आणि मुनीर पटेल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येते. एक खरसुंटे गावचा सुपुत्र आणि एक हाल गावचा सुपुत्र दोन्ही आपण बघतोय. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी स्वामी समर्थ 11 टीमला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये अंकिश तांबडे आणि आमचे दुसरे पंच आपण बघतोय. हॅलो, आमचे अंकितजी तांबडे आणि परबलकर या दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. येणारे शेवटचे 36 चेंडू आणि 81 धावांची गरज आहे. मुनीर पटेल आणि मनीष बारसकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आता कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणार हे पाहणं परत आवश्यक ठरणार आहे. मनीष मुंडेचा आवाज तुम्ही आज ऐकला मैदानावरती. त्याच्यानंतर काल आम्ही आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर आपण बघतोय. अगदी त्यांच्या माध्यमातून आमच्या हिंदीची बुलंद तोप म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा आवाज ऐकला. त्याच्यानंतर तुषार धुमाल, खोपोलीचा गोड आवाज आणि त्याच्यानंतर आता व्यासपीठावरती उपस्थित आहेत आमचे दिनेशभाई येरुंकर. अगदी आमचे गुरुवर्य आहेत, अगदी चांगलं व्यक्तिमत्व. आणि पंच आपण बघतोय परबलकर सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअरलेग पंच अंकितजी तांबडे. दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. दोन्ही टीम्सला आमच्याकडून शुभेच्छा असतील. येणार शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 36 आणि गरज आहे ती 81 धाबांची. नक्कीच 13.60 ची सरासरी मात्र मैदानावरती ठेवावी लागणार येरुंकर सर आम्हाला सांगतात. कारण स्पर्धाचा जर विचार करायला गेला येरुंकर सर तर या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं या मैदानावरती 80 ते 90 धावा सहज कुठल्या जातात. कारण जर पाहायला गेलं ना तर पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं 82 धावा कुठून काढल्या रोहित पाडगेच्या टीमनं. पण या 83 धावांचा पाठलाग करताना रोहित खऱ्या अर्थानं कल्पेश जाधवची थोडीशी दमछाक झाली या मैदानावरती. पण काय घडतंय आणि काय बिघडतंय हे पाहणं फार आता गरजेचं ठरणार आहे. पहिला गोलंदाजी मार्कवरती मुजीब खरबे. मुजीब गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. अगदी मुनीर पटेल आणि मुजीब आपण बघतोय दोन्ही दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा आपण बघतोय आता सामना चालू होण्याचा इशारा येईल. कारण पहिला गोलंदाजी मार्कवरती उभा आहे तो मुजीब खरबे. पहिले षटक आपण बघतोय मॅन्डे पावलेमध्ये षटक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधामध्ये बांधले गेले. 2 क्षेत्ररक्षक वांडिश लॉंगॉन आणि वांडिश लॉंगॉनवरती तैनात आहे. अशी क्षेत्ररक्षणाची रचना आखली आहे. ती क्षेत्ररक्षण करणारे आपण बघतोय खऱ्या अर्थानं स्वामी समर्थ 11 टीमनं. स्वामी समर्थ 11 टीम आपण बघतोय आमचे कराटे साहेब रायगड हेड, त्याच्यानंतर रियाज शेख खालापूर हेड. दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करू. स्वागत केलं मुजीब खरबेनं पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव. जसे निर्धाव चेंडू जाणार तसं दडपण वाढेल प्रतिस्पर्धी टीमवरती.
येणार शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 35 आणि गरज जिंकण्यासाठी 81 धावसंख्येची. 35 चेंडू 81 धाबा, 81 धाबा 35 चेंडू. काय घडतंय हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. हा चेंडू जबरदस्त करून काढलाय, काय सांभाळू शकतो फलंदाज मैदानाच्या बाहेर येईल. मनीष बारसकर टोक डिझे. वरती थोडीशी कंबल झाली दोन्ही फलंदाजांमध्ये. तू मैमे अशी गपलत दोन्ही फलंदाजांची झाली आणि त्याच्यानंतर करसुंडी गावचा हा सुपुत्र मात्र मैदानाच्या बाहेर आला. तो मनीष बारसकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. तो मुफीत प्रकार. मुफीत आणि मुनीर ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ही जोडी फार तिकड आहे. ही जोडी जर शेवटपर्यंत खेळपट्टीवरती जर राहिली तर या येणाऱ्या चेंडूमध्ये या धावा सोप्या होतील त्या टीम परभा 11 जांभिवली टीमला. पण काय घडतंय आणि काय बिघडतंय हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. हा चेंडू जबरदस्त करून काढला, कार्पेटवरती झटका. चेंडू खेळपट्टीवरती रंगत राहिला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतो. एकच धाव्या चेंडूवरती मिळतीये आणि एका धावेच्या मदतीनं आपण बघतोय श्री गणेश केला जातोय टीम परभा 11 जांभिवली टीमचा. एक धाव फलकावरती आली. 81 धावांचा पाठला मैदानावरती करतीये ती टीम परभा 11 जांभिवली टीम. परभा 11 जांभिवली विपक्ष आपण बघतोय स्वामी समर्थ 11, गणेश नाना पाटील, त्याच्यानंतर प्रशांतदा खांडेकर, संजयजी सोलंकी आणि त्याच्यानंतर आमचे मान्यवर आपण बघतोय व्यासपीठावरती येतात. सर्वांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. 2 धाव फलकावरती लागल्यात. अगदी चांगला नियम काढला गणेश नाना पाटील यांनी, जे अध्यक्ष आहेत आमचे खालापूर क्रिकेट असोसिएशनचे. त्यांनी प्रत्येक टीम मध्ये 40+ एक खेळाडू घ्यायला सांगितलंय. बघा, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून आम्ही नेहमी ज्यांच्याकडे पाहतो ते आमचे गणेश नाना पाटील यांच्या माध्यमातून पूर्णपणे त्यांची संपूर्ण टीम आणि ती 60 दिवसाची मेहनत आणि 6 दिवसाची स्पर्धा खालापूर प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व. हा चेंडू गेला वार्निश रंगावरती. एकच धाव्या चेंडूवरती मिळतीये आणि एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं टोटल धावा धावफलकावरती येतील. 81 धावांचा बाटला करताना त्या 3 धावा संदेश आपण बघतोय जाधव आमच्या माध्यमातून या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका करतात. रोशन म्हात्रे कॅमेरामॅन आपण बघतोय समर्थ इव्हेंट यांच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर आमचे टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट संजय सोलंकींची टीम मात्र या ठिकाणी कव्हर करते ही स्पर्धा. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपला. धाव पलकावरती थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळतीये. दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघतोय ती टीम या ठिकाणी परभा 11 जांभिवली टीमची. कॅम्पा कोल्हाचे आपण बघतोय रायगड हेड हरेंदर खराटे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू गणेश नाना पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी खराटे साहेबांचं स्वागत करायचंय. आपण बघतोय रायगड हेड यांच्या माध्यमातून कॅम्पा कॅप आपण कॅम्पा कोला यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आम्हाला सन्मान चिन्ह त्याच्यानंतर थंड्याची बॉटल असेल म्हणजे बरंच आपण बघतोय चांगली चांगली सरळ हाताने मदत केली आहे. ज्या ज्या गुणीदात्यांनी या स्पर्धेसाठी त्यांचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. या ठिकाणी गणेश नाना पाटील आपण बघतोय खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी खराटे साहेबांचं स्वागत केलं जात आहे. हॅलो, त्याच्यानंतर आपण मान्यवरांना विनंती करू गणेश नाना पाटील साहेबांना विनंती असेल
की आपण आपल्या शुभ हस्ते रियाज शेख खालापूर हेड, जे आमचे खालापूर हेडचे रियाज शेख साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यांना आपण विनंती करू, प्रशांतजी खांडेकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचं. स्वागत केलं पाहुण्यांचं. गोलंदाजांना मुनीर पटेल सारखा मोठा मासा घालायला लागला. मुनीर पटेल नावाचं मैदानाच्या बाहेर डीजे. प्रतिस्पर्धी आपण बघतोय जी स्वामी समर्थ 11 टीम आता हौसले बुलंद झालेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे 81 धाबा करायचे आहेत मुनीर पटेलच्या टीमला. नक्कीच प्रशांतजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू विजयजी मुसले साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. प्रत्येकाचं यथोचित स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये केलं जातंय. प्रत्येक मान्यवराचं यथोचित स्वागत आणि सत्कार खऱ्या अर्थानं आपण बघतो या व्यासपीठावरती केलं जातंय. खालापूर प्रीमियर लीग वर्ष पहिलं 2025चं हे पर्व अतिशय देखणं दिमागदार आयोजन, मनाला भूल शकतील अशा चमचमत्या ट्रॉफीज आपण मैदानावरती पाहतोय. विजयजी मुसले या ठिकाणी स्वागत करतात. आमच्या डेकू गावचे सुपुत्र आपण बघतोय प्रशांतजी पाटील. हा चेंडू काय गेलं मैदानाच्या आतमध्ये. तू चो मैं आता अशी मात्र बाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. ती परवा 11 जांभिली टीमची. घर फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये डीजे. चेंडूला थोडीशी उचली दिली. यष्टीरक्षक हर्षदच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि निर्धाव चेंडूचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आपण जर पाहायला गेलं तर दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आहे तो प्रणय आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू जबरदस्त प्रहार केला, जागा बनवली, दिशा दिली. अशोक वाघमारे चेंडूच्या मागे धावतोय. तोपर्यंत हा चेंडू गेला गोलीच्या वेगानं. 4 धावांसाठी आलेला हा दणदणीत मयूर पाटील या ठिकाणी आले. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. प्रणय वरती आता आक्रमण झालंय. उलटा चेंडू जबरदस्त करून काढला. क्षेत्ररक्षक आपण बघतो शेवटपर्यंत प्रयत्न करत होते पण चेंडू शेवटपर्यंत जर पाहायला गेला तर अगदी खूप वेळाने हातामध्ये निसटला आणि एकच धाबा चेंडूवरती मिळाली. एका धावेच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येत आहेत. त्या दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 8 धाबा 8 धाबा धावफलकावरती आल्यात. बरेच मान्यवर आपण बघतो व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावत आहेत. हा म्हणता चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार डीजे.
अतिशय सुंदर केली असेल. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करणं फार गरजेचं आहे. बारा धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. मुजीब आपण पाहतो गोलंदाजी मार्ग वरती मुजीब खरबे. आमचे मान्यवर आपण बघतोय प्रशांतजी पाटील थोडीशी रजा घेत आहेत. दुसरा दिवस या स्पर्धेचा. हा चेंडू अगदी थोडासा खाली ठेवला, थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता आणि आशाभूत नजरेनं मात्र चेंडूकडे बघत राहिला. चेंडू विसावला हर्षदच्या हातामध्ये आणि या निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज मुजीब खरबे गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच मुजीब हा चेंडू जबरदस्त खेळून काढलाय, पण फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडली. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल आणि मोठा दणका बसलाय तो टीम परभा 11 जांभेली टीमला. हॅलो पलकावरती धावा लागल्या तर टोटल 12 धावा. आता खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये ती परभा 11 जांभेली टीमची. हा चेंडू अगदी या चेंडूवरती मात्र आपण बघतोय सन्मान देण्याचा प्रयत्न थोडासा फसला आणि चेंडू मात्र खेळपट्टीवरती गेला निर्धाव. आपण बघतोय तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मुफीद नॉन स्ट्रायकरला उभा आहे. हा चेंडू जबरदस्त प्रहार 2 क्षेत्ररक्षकाला भेदून गेला. आहा म्हणता चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे गोलीच्या बेगाने आलेला हा दणदणीत चौकार. मनोज पाटारे आपण बघतो व्यासपीठावरती येतात, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. डीजे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागणार. फटक्यामध्ये ताकद होती. क्षेत्ररक्षकानं मात्र राकेश पाटीलनं प्रयत्न केलेला तोड सांगित आला. या चेंडूवरती मिळाली एकच धाव आणि एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावा धावपलकावरती लागतील. त्या 81 धावांचा बाटला करताना 17 धाबा धावपलकावरती लागल्यात. आता कोणाला खतरा होणार हे पाहणं पण आता गरजेचं ठरणार आहे. षटक क्रमांक 3 मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक क्रमांक हा चेंडू या चेंडूवरती अगदी मुफीतला फसवला फटका. या फटक्यामध्ये जर विचार करायला गेला तर आडवाऊन मारण्याचा प्रयत्न थोडासा फसला. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 17 धावा. डीजे
आपण बघतोय खालापूर प्रीमियर लीग. वर्ष जरी पहिलं असलं, जरी 6 दिवसाची स्पर्धा असली तरी 60 दिवसाची मेहनत आहे. आणि या मेहनतीच्या जोरावरती जो स्वप्न बघितला होता आमच्या गणेश नाना पाटील यांनी, तो स्वप्न माझं सत्यामध्ये उतरवला. आणि त्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण बघतोय. जे टी शर्ट्स आपण बघतोय ज्या खेळपट्टीवरती, पहिल्या दिवसापासून ते आमचे विश्वनाथ पप्पूशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आम्हाला हे टी शर्ट्स आणि ट्रॅक्स या ठिकाणी उपलब्ध झाल्यात. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. त्याच्यानंतर आमचे संतोषजी बापू पाटील असतील उद्योजक, त्यांच्या माध्यमातून सरळ हाताने मदत झाली या स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर संदेशजी रोहिदास पाटील. हा चेंडू थोडासा खाली राहिला, या चेंडूवरती फटका बसलाय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता झाली. या धावफलकावरती धाबा स्थिरावल्या फक्त आणि फक्त 17 धाबा. 17 धाबा धावफलकावरती स्थिर. प्रमोदजी महाडिक, युवा अध्यक्ष रायगड RPI चे आपण बघतोय युवा नेतृत्व, आणि त्यांच्या माध्यमातून मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी चांगली एक मदत आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. या चेंडूवरती चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं मात्र धावफलकावरती धाबा जोडल्या जातील. त्या 81 धाबांचा पाठलाग करताना 21 धाबा. हा चेंडू थोडासा बाहेर गेला. आपण बघतोय अंकितजी तांबडे आम्हाला सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे आणि या स्क्वेअरच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतील त्या 22 धाबा. सोळा चेंडू 59 धाबांची गरज मात्र या मैदानावरती आपण बघतोय. हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. जसे निर्धाव चेंडू जाणार तसं दडपण वाढेल आता परवा 11 जांभिवली टीम वरती, कारण गोलंदाजी मार्क वरती अशोक वाघमारे अतिशय सुंदर कामगिरी करतोय. हा चेंडू या पटक्यावरती जर ताकद थोडीशी कमी पडली, चेंडू मात्र खेळपट्टीवरतीच राहिला. एकच धाब्या चेंडूवरती मिळतीये आणि एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं 81 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धाबा टोटल लागल्यात त्या 23 धाबा. येणार चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 8 चेंडू, 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती अजून 58 धाबांची. हा चेंडू जबरदस्त प्रहार, शतरक्षच्या हातामध्ये चेंडू विसावला होता. अगदी शेवटच्या क्षणी जमिनीला दान झाला. एकच धाब्या चेंडूवरती मिळतीये मुफीदला आणि एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या 24 धाबा. हा चेंडू आपण बघतोय खेळपट्टीवरती निर्धाव गेला. षटक संपण्याचा इशारा मात्र मैदानाच्या आतून आलाय. षटक संपल्याचा निर्बाला पंचांकडून आला आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 24 धाबा. येणार शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 57 धावसंख्येची. नक्कीच खालापूर प्रीमियर लीग 2025चं हे पहिलं पर्व अतिशय देखणं पर्व आहे, कारण प्रत्येक मान्यवराचं हेतूचे स्वागत आणि सत्कार मात्र केलं जातंय. आपण बघतो या ठिकाणी नवीन उपक्रम राबवलाय आमचे संजय सोलंकी, त्याच्यानंतर गणेश नाना पाटील असतील, प्रशांतजी खांडेकर असतील, त्यांची संपूर्ण टीम. आणि कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे कॅमेरा अर्जित करा. कॅमेरामॅन आमचे समर्थ इव्हेंट आणि त्याच्यानंतर टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट, दोन्ही कॅमेरामॅनला आपण विनंती करू की आपण व्यासपीठाकडे या ठिकाणी कव्हर करायचं आहे. या ठिकाणी आपण बघतोय आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेम आपल्याला पाहायला मिळते आमचे सचिनजी साठे यांच्या माध्यमातून. अगदी त्यांना शुभेच्छा असतील. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही प्रेम पाहायला मिळते शिवरायांची. अतिशय सुंदर धावफलकावरती धाबा टोटल लागल्यात त्या 24 धाबा. येणार शेवटचे 12 चेंडू आणि गरज ती 57 धाबांची. 12 चेंडू 57 धाबा. काय करते मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू गेला थोडासा बाहेर. अवांतर धाब्याला भरती मिळती आणि या अवांतर धाब्याच्या मदतीने धावफलकावरती धाबा येतील त्या 25 धाबा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि जिंकण्यासाठी गरज असेल
56 धावसंख्येची. 12 चेंडू 56 धावा. प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. हा बचात्मक पर्याय आता वापरावा लागणार मुफीत प्रकारला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू जबरदस्त प्रहार होता. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. चेंडू खेळपट्टीवरती करंगत राहिला. खराब क्षेत्ररक्षण झालं त्या चेंडूवरती. दुसरा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. 2 धाबा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येत आहेत. 81 धाबांचा बाटला करताना 27 धाबा. 27 धाबा धावफलकावरती आल्यात. 5वं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. हा चेंडू या चेंडूवरती अगदी सुंदर प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, पण मोक्याच्या क्षणी हा चेंडू निसटला जमिनीवरती आणि या चेंडूवरती धाबा 2 पूर्ण होणार का. या 2 धाबा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न मात्र केला जातोय. 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येत आहेत त्या 29 धाबा. आता जान निर्माण करावी लागणार फलंदाजाला मुफीत प्रकारला. आता मी तर म्हणेन परवा 11 जांभिवली टीमचे जे पाठीराखे आणि खेळाडू आहेत ते म्हणत असतील की आता मुफीत प्रकारला आता काहीतरी जादू करावी लागणार. प्रत्येक चेंडूवरती जर त्याने आक्रमण केलं, प्रत्येक चेंडूवरती जर षटकाराची बाजी मारली, तर प्रत्येक चेंडूवरती हवेशी बातचीत केली तर या धावा सोप्या होतील त्या परवा 11 जांभिवली टीमला. फलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 29 धाबा. 5वं षटक प्रगती पथावरती. हा चेंडू जबरदस्त प्रहार. हवेत चेंडू पाहायला मिळतं. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या दिशेने आले आणि सुंदर झेल टिपली गेली. मुफीत प्रकार नावाचं बादल मैदानाच्या बाहेर डिझाय. चांगलं व्यक्तिमत्व सातपुते सर आपण बघतो व्यासपीठावरती आलेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. अगदी त्याने खऱ्या अर्थानं बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी हजेरी लावली. त्यांचं मात्र स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. धन्यवाद. 36 धाबा धावफलकावरती लागल्यात.
येणार शेवटचे 6 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. वैभव मेहतर आपण व्यासपीठावरती या. मनोज पठारे आपले बाळ बघतायत. वैभवजी मेहतर, शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही गरज आहे ती 45 धावांची. या चेंडूवरती फटका बसला. क्षेत्ररक्षकानं मात्र फार मोठी चुकी केली. जरी चुकी केली असली तरी सामना मित्रपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकलाय. पण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 5 आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी अजूनही 44 धाबांची. 5 चेंडू 44 धाबा. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर फटक्यामध्ये ताकद दाखवावी लागणार. प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण आहानला करावे लागणार. प्रत्येक चेंडूवरती जर आक्रमण केलं तर मात्र धावा सोप्या होतील. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती कार्यरत राहिला. एकच धाब्या चेंडूवरती आतापर्यंत मिळाली आहे आणि एका धाब्याच्या बरोबरीनं समीकरण थोडंसं बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते अजूनही 43 धाबांची. रोहित पाडगे आपण बघतोय, यांना विनंती असेल की आपण उपस्थित राहायचं. या ठिकाणी विनर्स वर्सेस विनर्स हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. हा चेंडू अगदी या चेंडूवरती फसवलं. आपण बघितलं स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. आशाभूत नजरेनं चेंडूकडे बघत राहिला आणि चेंडू विसापलाय. तो हा चेंडू पुनश्च 2 चेंडू मात्र किरणचे आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. येणार शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते अजूनही 43 धाबांची. 2 चेंडू 43 धावा. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? सामना गमावलाय. परवा 11 जांभिवली टीमनं. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि हौसले बुलंद आहेत ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या आपण बघतोय स्वामी समर्थ 11 हर्षद हलपतरावची ही टीम मैदानाच्या आतमध्ये झुंजत होती. सामना जिंकलाय तो आपण बघतोय स्वामी समर्थ 11 टीमच्या कर्णधाराला आपण विनंती करू की आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित यावं. 5 मिनिटं ब्रेक असेल. यास तरी सुद्धा विनंती असेल की आपण हर्षद हलपतरावला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं.